नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण ग्रंथी नावाचा चॅप्टर बघितलेलं होतं, बरोबर आहे. तत्पूर्वी सर्व माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की पवार सरांचे करिअर अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलवर जेवढे नवीन विद्यार्थी जुळले असतील, तसेच काही जुने विद्यार्थी जुळले असतील, त्यांचं मी मनापासून पुनश्च एक वेळा स्वागत करतो. आणि जे नवीन विद्यार्थी जुळलेले आहेत, आलं लक्षात, या नवीन विद्यार्थ्यांनी चॅनलला, जे नवीन विद्यार्थी जुळले असतील त्या विद्यार्थ्यांनी पुनश्च एक वेळा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या पवार सरांचे करिअर अकॅडमी यवतमाळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. तत्पूर्वी जेवढे विद्यार्थी आपल्या यूट्यूब चॅनलला जुळलेले आहेत त्यांना मी मनापासून पुनश्च स्वागत करतो. बघा मित्रांनो, आपला टार्गेट होता की दररोज 1 मार्क आरोग्य विभागाकरिता जी पदभरती होणार आहे त्या आरोग्य विभागाच्या पदभरतीला अनुसरून आपला उद्देश एवढाच होता की दररोज 1 मार्क आपण कवर करणे, बरोबर आहे. आणि जे आरोग्य विभागासाठी आरोग्यसेवक खास करून आणि आरोग्य सेविका म्हणून आपण औषध निर्माता असेल या पदांसाठी खास करून सर्वस्वी विज्ञानामध्ये जे 40 प्रश्न राखीव असतात, या 40 प्रश्नांची आपण तयारी करत आहोत, बरोबर आहे. तर मागच्या भागामध्ये तुम्ही पाहिलं होतं पार्ट 1मध्ये ग्रंथी, त्याच्यामध्ये 2-3 ग्रंथी बघितल्या आपण. त्याच्यातली एक ग्रंथी महत्त्वाची बघितली पियुषिका, त्याला आपण मास्टर ग्रंथी नावानं ओळखलं गेलं, बरोबर आहे. हे आपण बघितलेलं होतं, बरोबर आहे. आता आजचा जो गाभा आहे, आजचा गाभा याच्या समोरचा, मला वाटते आपण पियुषिका ग्रंथीतले हार्मोन्ससुद्धा पाहिलेले आहेत. आणि या हार्मोन्सपर्यंत आपण आलेलो आहोत. कुठपर्यंत बघा, कदाचित आठवत असेल तर आपण EDH इथपर्यंत आपलं झालेलं आहे, बरोबर आहे. आता आपला पॉईंट चालू आहे दुसरी ग्रंथी, ज्याला आपण म्हणतो कंठग्रंथी, बरोबर आहे. कंठग्रंथी म्हणून आपण आलं लक्षात. पियुषिका ग्रंथी पाहिलेली आहे तुम्ही, कोणकोणत्या प्रकारचे काय असतात पियुषिका ग्रंथीविषयी निगडीत ते हे पाहिलेलं आहे तुम्ही, बरोबर आहे. आता कंठी ग्रंथीविषयी थोडीशी माहिती काढा. आपण पाहत आहोत अंतःस्रावी ग्रंथी, बरोबर आहे. पहिली पियुषिका ग्रंथी पाहिली, आता दुसरी जी ग्रंथी पाहतो आपण त्याला आपण कंठग्रंथी म्हणू, बरोबर. कंठग्रंथीविषयी थोडीशी माहिती काढा. बघा इथे दिलं आहे तुम्हाला. तर ही सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी आहे. पहिला पॉईंट पाहायचा, पहिला पॉईंट, सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी आहे, हाय मान्य. कंठग्रंथी ही सर्वात मोठी अंतःस्रावी ग्रंथी आहे, कन्फर्म देण्यात ठेवा. तुम्हाला जर प्रश्न विचारला गेलं की खालीलपैकी सर्वात मोठी ग्रंथी कोणती, तर याचं उत्तर लिहा तुम्ही यकृत, आलं लक्षात, यकृत म्हणून. परंतु इथं जर तुम्हाला अंतःस्रावी जर विचारलं, अंतःस्रावी, तर इथं तुम्हाला 100% उत्तर लिहायला लागेल कंठग्रंथी, आलं लक्षात. सर्वात मोठी कंठग्रंथी आहे, पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट देण्यात ठेवा, खाली दिलं आहे तुम्हाला बघा, वजन 25 ते 30 ग्रॅम, कन्फर्म देण्यात ठेवा, वजन 25 ते 30 ग्रॅम झाला दुसरा पॉईंट. तिसरा पॉईंट देण्यात ठेवा, गळ्यामध्ये कंठामध्ये बसलेली असते, 100% देण्यात ठेवा. तिसरा पॉईंट, गळ्यामध्ये कुठं असते, कंठामध्ये बसलेली असते, झाला तिसरा पॉईंट. आता चौथा पॉईंट पहा, त्याच्या खाली चौथा पॉईंट पहा, हा आपला हा चालू आहे चौथा पॉईंट, बघा हा गळ्यामध्ये बसलेली असते, बरोबर आहे. आता चौथा पॉईंट काय म्हणते बघून घ्या, हा चौथा पॉईंट आपला, ही ग्रंथी थायरॉक्सिन नावाचं संप्रेरक स्त्राव होते, कन्फर्म देण्यात ठेवा. उद्या जर इथं प्रश्न विचारला की कंठग्रंथी खालीलपैकी कोणते संप्रेरक स्त्रावतात, तर इथं उत्तर लिहायचं थायरॉक्सिन, आलं लक्षात. बघा थायरॉक्सिन नावाचं संप्रेरक स्त्राव होते, यासाठी काय होते, आयोडीनची आवश्यकता असते. बघा यासाठी कशाची आवश्यकता असते, आयोडीनची. आता इथं प्रश्न एखादी विचारू शकते, कसा, खालीलपैकी कंठग्रंथीमध्ये थायरॉक्सिन या संप्रेरकाची निर्मिती होतात किंवा स्त्रावल्या जाते, तर यासाठी कशाची आवश्यकता असतात, तर उत्तर लिहायचं इथं थायरॉक्सिन, राहील लक्षात. इथं कन्फर्म देण्यात ठेवायचं. बघून घ्या, इथं तुम्हाला जी ओळी दिलेली आहे या ओळीला भान ठेवा थोडंसं, आलं लक्षात. ही ग्रंथी थायरॉक्सिन ही संप्रेरक स्त्रावते, ज्यासाठी आयोडीनची काय असते, आवश्यकता असते, आलं लक्षात. हे झालं त्याच्याविषयी निगडीत. समोरची नेक्स्ट लाईन बघा, हे संप्रेरक शरीरात चयापचय घडून आणते, आलं लक्षात. आणि BMR नियंत्रित ठेवते. BMR इथं दिलेलं आहे तुम्हाला, पण BMR काय होते, BMR म्हणजे त्याला म्हणतात बेसल मेटाबॉलिक रेट, आलं लक्षात, बेसल मेटाबॉलिक रेट. याचा अर्थ असं असतो, 100% देण्यात ठेवा. पहिल्या वाक्यातच उत्तर दिलं आहे तुम्हाला, काय म्हणते बघून घ्या. ही ग्रंथी शरीरात चयापचय काय करतात, घडून आणते. चयापचय म्हणजे काय, अन्नपदार्थाचं पचन क्रिया घडून आणण्यासाठी कारणीभूत ठरते, 100% देण्यात ठेवा. याला म्हणतो चयापचय. अन्नपचनासाठी जी क्रिया घडून आणण्याचं कामकाज करत असते याला म्हणतात चयापचय, आलं लक्षात. हे थोडं कन्फर्म देण्यात आज.
आणि त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाची लाईन बघा इथे दिली आहे तुम्हाला पहा. आयोडीनच्या कमतरतेमुळे रोग कोणता होतो? गलगंड, जे कंठग्रंथीचा काय करतात? आकार वाढवून आणतात. कारण गलगंड जो आजार असतो हा 100% कुठं होतो? कंठग्रंथीला होत असतो. 100% देण्यात टाळायचं. गलगंड आजार कुठं होतो? कंठग्रंथीला. सर्वात महत्त्वाची लाईन आहे बरे, आलं लक्षात. आयोडीनच्या कमतरतेमुळं गलगंड होतो, म्हणजेच कंठग्रंथीचा काय होते? आकार काढून आणते. हे झालं कंठग्रंथीविषयी निगडीत असणारी गोष्ट, आलं लक्षात. नेक्स्ट ग्रंथी पहा. नेक्स्ट ग्रंथी पहा आपली. नेक्स्ट ग्रंथी कोणती? ज्याला आपण म्हणतो जनन ग्रंथी. बघा इथे दिला जनन ग्रंथी, आलं लक्षात. ही मानवांच्या प्रजनन संस्थेविषयी निगडीत आहे. प्रजनन, आलं लक्षात. प्रजनन संस्थेविषयी निगडीत आहे. कन्फर्म देण्यात ठेवा थोडंसं. जनन ग्रंथी म्हणून आपण मानवांच्या प्रजनन संस्थेविषयी निगडीत आहे. कन्फर्म देण्यात ठेवायचं. मग याच्यात स्त्री असो किंवा पुरुष असो, हे काय करत असते? संप्रेरक तयार करत असते स्त्री आणि पुरुषांमध्ये. आता स्त्री आणि पुरुषामध्ये कोणते संप्रेरक तयार करतात इथं थोडीशी माहिती असणं आवश्यक आहे. स्त्रियांमध्ये जनन ग्रंथीमध्ये महत्त्वाचा गाभा असतो वृषण, आणि स्त्रियांमध्ये इथं बघायचं अंडाशय. हे झालं पुरुषामध्ये, हे झालं स्त्रियांमध्ये. कारण पुरुषांमध्ये फलन, जे प्रजनन क्रिया अंतर्गत पुनरुत्पादन करण्याची जी संस्था असते, फलनक्रिया म्हणतो आपण त्याला, ते फलनक्रिया कारणीभूत ठरण्यासाठी जे पुरुषामध्ये असते वृषण, आलं लक्षात. हे एक अंडाशयाचाच प्रकार असतो. हे 100% देण्यात ठेवायचं. याच्यामध्ये फलनक्रिया चालतात पुरुषांतर्गत, जे की संप्रेरक स्त्रावतात. तुम्ही नाव ऐकलं असेल कदाचित, टेस्टिटेरॉन. थोडं देण्यात ठेवायचं. टेस्टिटेरॉन हे पुरुषामध्ये असते. 100% देण्यात ठेवा. टेस्टिटेरॉन, आलं लक्षात. हे वृषणामध्ये कारणीभूत असते. 100% देण्यात ठेवा, आलं लक्षात. हे जे की फलन क्रियाविषयी निगडीत असते, जे नवीन उत्पत्ती किंवा नवीन प्रजाती, आलं लक्षात, प्रजनन संस्थेविषयी निगडीत असते. आणि स्त्रियांमध्ये जर बघितलं, स्त्रियांमध्ये तर इथं अंडाशय म्हणू आपण, बरोबर आहे. मानवातली सर्वात मोठी ग्रंथी म्हणू आपण याले. अंडाशय हे स्त्रियांच्या गर्भाशयाविषयी निगडीत आहे, जे की प्रजनन किंवा फलन क्रिया घडून आणण्यासाठी स्त्रियांमध्ये काय करतात? कारणीभूत ठरते. याच्यामध्ये स्त्रियांमध्ये जर म्हणलं आपण प्रोजेस्टेरॉन, नाव ऐकलं असेल तुम्ही, प्रोजेस्टेरॉन नावाचं संप्रेरक असते. टेस्टिटेरॉन आणि प्रोजेस्टेरॉन, आलं लक्षात. हे दोन जे संप्रेरक असतात हे प्रजनन आणि जनन ग्रंथीविषयी निगडीत असते. 100% देण्यात ठेवायचं, आलं. याच्यामध्ये फार मोठं विचारायला एक गोष्ट नाही आहे, आलं लक्षात. हे थोडंसं देण्यात ठेवायचं. आणि जनन ग्रंथीविषयी जे प्रजनन संस्था असते, प्रजनन संस्थेविषयी काय असते? जे फलनक्रिया घडत असते, या फलनक्रियामध्ये अनुवांशिक गुणधर्म असतात. कन्फर्म देण्यात ठेवायचं. गुणधर्म, अनुवांशिक गुणधर्म, ज्याला आपण DNA नाव ऐकलं असतील कदाचित, DNA, आणि दुसरा काय? RNA, आलं लक्षात. हे जे गुणसूत्रांची जोडी असतात, हे जननक्रिया अंतर्गत प्रजनन संस्थेमध्ये काय असतात? कारणीभूत ठरत असते. 100% देण्यात ठेवायचं. प्रोजेस्टेरॉन आणि टेस्टिटेरॉन हे दोन कारणीभूत देण्यात ठेवा, आलं. समोरची ग्रंथी आहे अधिवृक्क. बघा इथे दिलं तुम्हाला अधिवृक्क ग्रंथी. अधिवृक्क ग्रंथी याच्याविषयी आपण थोडीशी माहिती काढलेली, आलं लक्षात. अधिवृक्क ग्रंथी म्हणू आपण याला. अधिवृक्क ग्रंथी, ॲड्रेनालिन किंवा ॲड्रेनालिन ग्लँड्स म्हणतात याला, ॲड्रेनल ग्लँड्स, आलं लक्षात. तर याचं पहिला पॉईंट पहा. पहिला पॉईंट पहा याचा, हा पहिला पॉईंट. ही ग्रंथी विशिष्ट असे संप्रेरक स्त्रावते, ज्यामुळे रक्तातील क्षारांचं प्रमाण काय होते? नियंत्रण. सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथं आहे. 100% रक्तातील क्षारांचे प्रमाण नियंत्रित ठेवणारी ग्रंथी कोणती? तर उत्तर लिहायचं अधिवृक्क. वृक्क म्हणजे किडनी, किडनीत असणारी गोष्ट आहे. तुम्ही कदाचित नाव ऐकलं असेल बघा, खाली दिलं आहे तुम्हाला मूत्रपिंड, आलं लक्षात. मूत्रपिंड, या मूत्रपिंडालाच म्हणतात अधिवृक्क. याच्याविषयी विज्ञानामध्ये एक नाव आहे, माहीत आहे. विज्ञानामध्ये तुम्ही वाचलं असतील, मूत्रपिंडीय विकार म्हणजे याला म्हणतात डायलिसिस. नाव धरून डायलेसिस, आलं लक्षात. असा शब्द वापरला असेल तुम्ही, कन्फर्म देण्यात टाळायचं. डायलेसिस याला म्हणून आपण मूत्रपिंड. पहा एक एक पॉईंट पाहून घ्या. बघा, रक्तातील क्षारांचे प्रमाण काय करते? नियंत्रण ठेवते. झाला पहिला पॉईंट. दुसरा पॉईंट पहा, मूत्रपिंडामध्ये बसलेली असते. 100% देण्यात टाळा, की ज्यामध्ये क्षार म्हणजे काय? सोडियम म्हणू आपण, आलं लक्षात. मूत्रपिंड युरिया म्हणतो की नाही आपण, या युरियांमध्ये क्षारांची पातळी जर अधिक प्रमाणात जर झाली, आलं लक्षात. कॅल्शियम कार्बोनेट म्हणू आपण, आलं लक्षात. क्षारांचं प्रमाण जर जास्त प्रमाणात जर झालं तर मूत्रपिंडामध्ये बिघाड होऊ शकते. 100% देण्यात, ज्याला आपण म्हणतो काय म्हणतो? डायलिसिस,
आलं लक्षात. जे शब्द आपण वापरला डायलिसिस. डायलिसिस म्हणजे काय? डायलिसिस म्हणजे मूत्रपिंडी विकार. 100% देण्यात आज मूत्रपिंड विकार. आलं लक्षात. मूत्रपिंड विकार 100% देण्यात आज, याला म्हणू आपण डायलिसिस. आलं लक्षात. पहिला पॉईंट देण्यात ठेवायचा. पहिला पॉईंट कोणता म्हटलं? पहिला पॉईंट आहे रक्तातील क्षारांचं प्रमाण नियंत्रित ठेवते. आलं लक्षात. ही ग्रंथी मूत्रपिंडीवर असते आणि याच्यामुळं काय होते? सोडियमचं काय होते? नियंत्रण ठेवते. तिसरी गोष्ट सर्वात महत्त्वाची इथं बघा, ॲड्रेनालिन. बघा ॲड्रेनॅलिन हे संप्रेरक या ग्रंथीद्वारे स्त्रवले जातात. सर्वात मोस्ट आहे ॲड्रेनालिन. आता ॲड्रेनालिन काय माहिती आहे? ॲड्रेनालिन आहे चेतासंस्थाविषयी निगडीत. कन्फर्म देण्यात आज चेतासंस्थाविषयी निगडीत. का? कारण याला काय म्हणतात माहिती आहे का? आपत्कालीन संप्रेरक नावाने सुद्धा ओळखतात. बघा इथे दिलं आहे तुम्हाला आपत्कालीन संप्रेरक. मी तुम्हाला हायलाईट करून दाखवतो, बघून घ्या. हायलाईट करून दाखवतो तुम्हाला मी. आपत्कालीन संप्रेरक या नावाने सुद्धा ओळखतात ॲड्रेनालिन. कन्फर्म देण्यात आज. आपत्कालीन संप्रेरक म्हणजे काय की ॲड्रेनालिन काय करतात? आपलं श्वासोश्वास क्रिया घडत असताना स्पंदके म्हणू आपण, स्पंदके. आलं लक्षात. जर स्पंदके 72 मिनिटाला ठोके जर पडत नसतील तर या ठोकेला कारणीभूत ठरणारा जो ग्रंथ संप्रेरक आहे हे एक तर ठोके वाढवते किंवा ठोके काय करते? कमी पडते. आलं लक्षात. तर हे हृदयी स्पंदकेला कारणीभूत असणारं काय असते? संप्रेरक आहे. हे मानवांना सहजरित्या बघा, तुम्हाला एखादी तुम्ही शांत मनाने कुठं चाललं असतील आणि मधात अचानकपणे एखादी समोरून कुत्रा आला. आलं लक्षात. तुमच्या दिशेनं जर कुत्रा येत आला तर एकाएकी माणूस घाबरतो पा. आलं लक्षात. तर घाबरल्यामुळं काय होते? ॲटोमॅटिक आपले स्पंदक काय 72 ठोक्यापेक्षा काय होते? जास्त होते. तर हे 72 ठोके जास्त होते, पण कालांतराने काही वेळानंतर काय होते? ती स्पंदके 72च्या 72 वेळेवर जाग्यावर येऊन जाते. म्हणजे काही वेळ स्पंदके वाढतात आणि काही वेळ स्पंदके काय कमी होतात. तर स्पंदके कमी अधिक करणारा जो संप्रेरक आहे याला म्हणतो आपण ॲड्रेनालिन. झालं. हे झालं अधिवृक्क ग्रंथीविषयी निगडीत. 2 प्रश्न कामी याच्यातले. एक, रक्तातील क्षारांचं प्रमाण नियंत्रित ठेवते आणि मूत्रपिंडी विकार म्हणजेच काय? अधिवृक्क ग्रंथीमध्ये रोग निर्माण होतो. क्षारांचं सोडियमचं प्रमाण जर वाढलं तर. समोरची ग्रंथी आहे पिनियल. पिनियल बघा इथे दिलेलं आहे. आलं लक्षात. ही सर्वात लहान ग्रंथी आहे. कुठची? अंतस्रावी. सर्वात मोठी ग्रंथी कोणती? इथे दिलेलं आहे तुम्हाला, बघून घ्या. याला आपण म्हणतो कंठग्रंथी. आलं लक्षात. ही झाली सर्वात मोठी. कशात? अंतस्रावी. अंतस्रावी सर्वात लहान, याला म्हणू आपण पिनियल. आलं लक्षात. चला पॉईंट पूर्ण वाचा. मेंदूमध्ये बसलेली असते आणि सर्वात छोटी असते. आलं लक्षात. यामध्ये मेलॅटॉनिन बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला, मेलॅटॉनिन. यामध्ये मेलॅटॉनिन संप्रेरक स्त्रावतात की ज्यामुळे आपल्याला दिवस आणि रात्रातला फरक जाणवतो. बघून घ्या इथं. उद्या जर तुम्हाला प्रश्न विचारलं की खालीलपैकी मानवांना दिवस व रात्र फरक जाणून देणारा संप्रेरक कोणते, तर उत्तर लिहायचे तर मेलॅटॉनिन. मेलॅनिन लक्षात राहू शकते तुम्हाला, तर मेलॅटॉनिन ध्यानात ठेवायचं. आलं लक्षात. पिनियल म्हणतो आपण. पिनियल ग्रंथी अंतस्रावी ग्रंथी सर्वात लहान आहे. त्याच्यानंतर मेलॅटॉनिन नावाचं संप्रेरक स्त्रावते ज्यामुळे दिवस रात्र मानवांना काय कळते. हाय मान्य. इथपर्यंत पॉईंट लक्षात ठेव जा. समोर चला. समोर पुन्हा आता इथून आहे बाह्यस्रावी ग्रंथी. कन्फर्म देण्यात ठेवा. बघा बाह्यस्रावी ग्रंथी कन्फर्म देण्यात ठेवायचं. बाह्यस्रावी ग्रंथी बघून घ्या इथे दिलेला आहे. अंतस्रावी ग्रंथी म्हणजे काय? थेट रक्तात स्त्राव सोडले जातात. हा झाला पहिला पॉईंट. आता बाह्यस्रावी ग्रंथीचा अर्थ एकच गोष्ट देण्यात ठेवा. इथं बघा तुम्हाला दिलेला आहे. जे स्त्राव थेट रक्तात न सोडता शरीराच्या बाहेर सोडले जाते किंवा शरीरात सोडतात. आलं लक्षात. जे स्त्राव थेट रक्तात न सोडता, आलं लक्षात, काय होईल? इतरत्र शरीरात सोडतात. यांना आपण बाह्य ग्रंथी असं म्हणतो. आलं लक्षात. यांना आपण काय बाह्य ग्रंथी नावानं ओळखतो. कन्फर्म देण्यात ठेवायचं. हे झाले पहिली लाईन. दुसरी लाईन काय म्हणते बघून घ्या. दुसरी लाईन काय म्हणते? या ग्रंथीत स्त्रावांना काय म्हणतात? विकरे. आता पहिले मगाशी काय होतं? अंतस्रावी ग्रंथीमध्ये संपूर्ण संप्रेरक होते, तर बाह्यस्रावी ग्रंथीमध्ये देण्यात ठेवायचं विकरे. आलं लक्षात. आता अंतस्रावी ग्रंथीत तिसरा पॉईंट पहा काय होतं? त्यांना वाहिण्यासाठी कोणत्याच प्रकारची वाहिन्याची आवश्यकता नव्हती. इथं वाहिन्यांची आवश्यकता असते कारण हे थेट रक्तात नसून कसं कुठं असते? इतरत्र शरीरात सोडलं जाते. म्हणून यांना कुठल्या ना कुठल्या तरी वाहिन्याची काय असते? आवश्यकता असते. कन्फर्म देण्यात ठेवायचं. झालं तिसरा पॉईंट. चौथा पॉईंट पहा.
चौथा पॉईंट बघा, चौथा पॉईंट बघा याचा, येतं का पहिला पॉईंट, दुसरा पॉईंट, तिसरा पॉईंट. आता चौथा पॉईंट इथं आहे. जिथे ग्रंथीची गरज असते तिथं ती वसलेली असते. इथं फॉर एक्झाम्पलमध्ये कुठं लाळोत्पादन ग्रंथी म्हटलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यामधलं पहिली ग्रंथी पाहू आपण, यकृत. बघून घेतलेलं आहे तुम्हाला, यकृत लक्षात घ्यायचं थोडंसं. यकृत आलं लक्षात. बघू आपण एक 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 गोष्ट यकृताविषयी. बाह्यस्रावी सर्वात मोठी ग्रंथी म्हणता येईल यांना. अंतःस्रावी तर सर्वात मोठी माहिती आहे तुम्हाला, कंठग्रंथी म्हणून. सर्वात लहान पिनियल. आलं लक्षात. आता यकृत बघा, इथं पहिली लाईन दिलेली आहे तुम्हाला. सर्वात मोठी बाह्यग्रंथी आहे. सर्वात मोठी काय बाह्यग्रंथी म्हणून आपण, शरीरातली सर्वात मोठी ग्रंथी म्हणून. वजन ध्यानात ठेवा, 1.5 किलो. शरीराच्या उजव्या भागात आहे. तिसरा पॉईंट झाला. सर्वात मोठी बाह्यस्रावी ग्रंथी म्हणून. त्याच्यानंतर वजन बघा 1.5 किलो. त्याच्यानंतर शरीरात उजव्या बाजूले वसलेली असते. आलं लक्षात. त्याच्यानंतर चौथा पॉईंट बघा, शरीरात जे विषारी पदार्थ असते त्यांना उत्सर्जित करण्याचं कामकाज यकृत करत असते. 100% ध्यानात ठेवा. आलं लक्षात. यांना उत्सर्जित करण्याचा कामकाज कोण करत असते? यकृत करत असते. आलं लक्षात. समोरचा पॉईंट बघा, समोरचा पॉईंट बघा. हा पॉईंट चालू आपला. यकृतामध्ये प्रोथ्रोम्बिन, कन्फर्म ध्यानात ठेवा, मोस्ट आय-एम-पी आहे. मोस्ट आय-एम-पी आहे, मोस्ट आय-एम-पी. ही लाईन सर्वात महत्त्वाची आहे, बघून घ्या. मोस्ट आय-एम-पी पॉईंट आहे हा. आलं लक्षात. बघा, यकृतामध्ये प्रोथ्रोम्बिन, फायब्रोजेन, प्रथिने तसेच जीवनसत्व A, D, K आणि B12 कन्फर्म ध्यानात ठेवा. मोस्ट आय-एम-पी घटक आहे. काय म्हटलं? यकृतामध्ये प्रोथ्रोम्बिन, काय म्हणत आहोत? कन्फर्म ध्यानात ठेवा. सर्वात मोस्ट लाईन आहे हा, आय-एम-पी आहे. बघा इथं तुम्हाला हेडलाईन करून देतो मी, हायलाईट. एवढी लाईन सर्वात महत्त्वाची हां.